मालमत्तेच्या गुन्ह्यातील निष्पन्न गुन्हेगारांची जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचना। सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील मागील काही वर्षात चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी इत्यादी असे मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना संबंधित पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची स्वतः पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या समक्ष सखोल चौकशी करून त्यांची चौकशी पत्र भरून घेण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी आपापले हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची सखोल चौकशी केली असून जिल्हाभरातील आता पावेतो 181 आरोपींची चौकशी करून त्यांचे चौकशी पत्र भरून घेण्यात आले आहे। त्यामध्ये सदर आरोपी सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या ठिकाणची माहिती, सध्या करत असलेले काम, व्यवसाय, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र इत्यादी अशी संपूर्ण माहिती चौकशी पत्रात नमूद करण्यात आली आहे। तसेच सदर आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे। गुन्हेगारांवर अंकुश ठेवून भविष्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा करू नये यासाठी त्यांना पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत सक्त ताकीद देण्यात आली आहे। तसेच येणाऱ्या उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने जिल्हाभरात मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये घट व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।